इट्स नॉट. काय सांगितले बघा, कॅपिटल बजेटिंग मध्ये लास्ट लेक्चरला आपण पेबॅक पिरियड बघितला. त्या लेक्चर मध्ये आपण नेट प्रेझेंट व्हॅल्यू काय आहे आणि त्या बेसवरती प्रॉब्लेम बघणार आहोत. दोन प्रोजेक्ट दिलेले आहेत. त्यामध्ये इनिशियल आउट इन्व्हेस्टमेंट किती केली आहे? फर्स्ट प्रोजेक्ट मध्ये 2 लाख आहे, सेकंड प्रोजेक्ट मध्ये 1 लाख आहे. ओके. कॅश फ्लो म्हणजे त्या प्रोजेक्ट पासून मिळणारा आउटले किती आहे तुम्हाला प्रत्येक वर्षी, तो इयर वाईज दिलेला आहे. देन त्याच्यानंतर प्रेझेंट व्हॅल्यू फॅक्टर दिलेले आहे, दॅट मीन्स पीव्ही फॅक्टर म्हणतो आपण शॉर्ट मध्ये याला. अँड कंपॅरेटिव्ह प्रॉफिटेबिलिटी ऑफ टू प्रोजेक्ट using present value net present value method. ड्रॉ करा फर्स्ट कॉलम सिरियल. year, first year. Then second column PV factor 14%, annual cash flow and PV rupees. वरती हेडिंग द्या. दोन्ही तुम्ही कंबाईन पण केलं तरी चालेल किंवा सेपरेट ड्रॉ केलं तरी टेबल चालणार आहे. ओके. आता इथेपर्यंत जो आहे तो इन्व्हेस्टमेंट एक्स प्रोजेक्ट आहे आणि इथे प्रोजेक्ट वायचा आहे. इयर, पीव्ही फॅक्टर, अॅन्युअल कॅश फ्लो, पीव्ही रुपीज. आपल्याला पीव्ही रुपीज काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. ओके. इट्स अ व्हेरी सिंपल, फार डिफिकल्ट नाहीये. कॉलम ड्रॉ करा आधी. इयर कॉलम, पीव्ही फॅक्टर 14%, हा जो कॉलम दिलेला आहे इयर वाईज तो. इन्व्हेस्टमेंट कॅश फ्लो जी व्हॅल्यू दिलेली आहे इन्व्हेस्टमेंट, ती इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू पुटअप करायची आणि पीव्ही फॅक्टर आणि अॅन्युअल कॅश फ्लो इंटू करायचे म्हणजे तुम्हाला पीव्ही रुपीज मिळेल. ओके. इट्स अ व्हेरी सिंपल. चला पटापट पुटअप करून घ्या. आता 0 to 1, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर, फिफ्थ इयर. किती इयर दिले? 0 इयर इन द सेन्स इन्व्हेस्टमेंटचा इयर दिलेला आहे. सो स्टार्ट करताना 1 2 3 4 5 मेन्शन करा. आता फर्स्ट इयरचा पीव्ही फॅक्टर किती दिलाय बघा, 0.88. ओके. सो पुटअप करा 0.88. देन सेकंड इयरचा पीव्ही फॅक्टर दिलेला आहे 0.77. 0.77. थर्ड इयरचा पीव्ही फॅक्टर दिलेला आहे 0.68. 0.68. फोर्थ इयरचा पीव्ही आहे 0.59. 0.59 मेन्शन करा. अँड फिफ्थ इयरचा पीव्ही आहे 0.52. क्लिअर? इथेपर्यंत लक्षात आलं? पीव्ही जो दिलेला आहे तो फक्त आपण ऍज इट इज मेन्शन केला. त्याच्यानंतर अॅन्युअल कॅश फ्लो ऑफ इन्व्हेस्टमेंट और प्रोजेक्ट एक्स. प्रोजेक्ट एक्स मध्ये या इन्व्हेस्टमेंट जी दिलेली आहे इयर वाईज ती पुटअप करून घ्या. फर्स्ट इयरची इन्व्हेस्टमेंट दिसते 60,000. ओके. 60,000 मेन्शन करा. 2 लाख नव्हे हा, कारण 2 लाख ही टोटल इन्व्हेस्टमेंट आहे. देन तुम्हाला आउटले किती मिळालेला आहे कॅश फ्लो इयर वाईज तो इथे मेन्शन करायचं. सेकंड इयरला कॅश फ्लो मिळालेला आहे 40,000. थर्ड इयरला मिळालेला आहे अगेन 40,000. फोर्थ इयरला मिळालेला आहे 35,000 अँड फिफ्थ इयरला मिळालेला आहे 40,000. क्लिअर? इथेपर्यंत दिलेली इन्फॉर्मेशन आपण पुटअप केलेली आहे. आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, पीव्ही रुपीज फाइंड आउट करायचा आहे. ओके. सो पीव्ही रुपीजचा फॉर्म्युला आहे पीव्ही फॅक्टर इंटू अॅन्युअल कॅश फ्लो. ओके. सो 60,000 इंटू 0.88 किती येईल बघा, 60,000 इंटू 0.88 52,800. क्लिअर? सेम फॉलो करा. सेकंड इयरला 40,000
इंटू 0.77 30,800. ओके, थर्ड इयरला सेम 40,000 इंटू 0.68 27,200. फोर्थ ईयर 35,000 इंटू 0.59 20,650. And last year 40,000 into 0.52 20,000. क्लिअर? इथेपर्यंत काही डाऊट आहे का कोणाला? काय केलं लक्षात आलं नाही वगैरे? सिंपल आहे, फक्त इंटू केले कॉलम आपण इयर वाईज, बस. ओके, आता पीव्ही रुपीजची टोटल करा. ह्या कॉलमची किती येते बघा. 52,800 प्लस 30,800 प्लस 27,200 प्लस 20,650 प्लस 20,800. 1,52,250. Then लेस इन्व्हेस्टमेंट. लेस इन्व्हेस्ट. आता इन्व्हेस्टमेंट पहिल्या प्रोजेक्ट मध्ये किती केली आहे? 2,00,000 रुपीज इन्व्हेस्ट केली. सो 2,00,000 मायनस करा. 1,52,250 मायनस 2,00,000 किती येतील बघा. मायनस 47,700. ओके, हा मिळाला तुम्हाला नेट प्रेझेंट व्हॅल्यू. ओके, हेडिंग द्या त्याला नेट प्रेझेंट व्हॅल्यू. क्लिअर? काय केलं लक्षात आलं का? ते डिफिकल्ट वाटतं यामध्ये? सोपं आहे ना? नाही, आता हा इथे आपण इन्व्हेस्टमेंट सेकंड सेम, इयरचा कॉलम, टीव्हीचा कॉलम आणि हे दोन कॅल्क्युलेट करू. ठीक आहे. देन अॅन्युअल कॅश फ्लो इन्व्हेस्टमेंट बी किती बघा. 50,000 पुटअप करा. 50,000. देन सेकंड इयर इन्व्हेस्टमेंट 45,000. थर्ड इयर इन्व्हेस्टमेंट 30,000. फोर्थ इयर इन्व्हेस्टमेंट 30,000 and fifth year investment 20,000. Clear? Okay. Then same पीव्ही कॅल्क्युलेट करायचा. इथे कसा पीव्ही कॅल्क्युलेट केला होता? पीव्ही फॅक्टर इंटू अॅन्युअल कॅश फ्लो. सेम 50,000 इंटू 0.88 44,000. 45,000 इंटू 0.77 34,650. Then 30,000 into 0.68 20,400. 30,000 0.59 17,700. And last 20,000 into 0.52 10,000. Okay, total करा. पीवी रुपीज 1,27,150. क्लिअर इथेपर्यंत? प्रोजेक्ट वाय मध्ये कोणाला डाऊट असेल तर विचारू शकता. सेम प्रोसेस आपण फॉलो करतोय. टेबल सेपरेट ड्रॉ केला तरी चालणार किंवा तिथेच कंटिन्यू केला तरी चालेल. ठीक आहे. देन लेस इन्व्हेस्टमेंट. पहिल्या प्रोजेक्टची इन्व्हेस्टमेंट 2,00,000 होती. प्रोजेक्ट वाय ची इन्व्हेस्टमेंट आहे 1,00,000. 1,00,000 मायनस करा. नेट प्रेझेंट व्हॅल्यू काय येईल? 27,150. नाही, जी व्हॅल्यू पॉझिटिव्ह आलेली आहे तो प्रोजेक्ट बेस्ड फॉर अ कंपनी. दॅट्स वाय रिमार्क त्या कंपनीला. as per the net present value is positive in case of investment Y, so the project Y may be selected. तर तुम्ही प्रोजेक्ट वाय काय करू शकाल? सिलेक्ट करू शकाल. तो एक सेंटेन्स फक्त इथे मेन्शन.
जी व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली आहे ती व्हॅल्यू आपण काय करतो, तो प्रोजेक्ट आपण सिलेक्ट करतो. जर तुम्ही एक्स प्रोजेक्ट मध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर लॉस होण्याचे चान्सेस जास्त आहेत किंवा तितका प्रॉफिट होणार नाही. सो ऍज पर द नेट प्रेझेंट व्हॅल्यू इज पॉझिटिव्ह इन केस ऑफ इन्व्हेस्टमेंट वाय और प्रोजेक्ट वाय. सो द प्रोजेक्ट वाय may be selected, will be selected. Okay, clear problem? चला लिहून घ्या, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घेऊया आपण फटाफट. आत्ताचा जर प्रॉब्लेम समजला असेल तर हा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकाल. ओके, चलो टेक युअर टाइम. ये काय सांगितलंय, मशिनरी ए मशिनरी बी सेम आता ज्या पद्धतीने कॅल्क्युलेट केला त्याच पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, सो फर्स्ट इयरचा कॉलम येईल. इयर किती दिले, टोटल 6 दिले. 6 इयरचा कॅश फ्लो काय आहे मशिनरी ए चा, तो आधी मेन्शन करून घ्यायचा. 6 इयरचा कॅश फ्लो मेन्शन केला, 1000, 3000, 3 and 4000. ओके, देन पीव्ही फॅक्टर जो दिलेला आहे तो इयर वाइज मेन्शन करून घ्या. फर्स्ट आहे 909, 826, 751, 683, 621 and 564. देन इंटू करून अमाउंट फाइंड आउट करा. 1000 इंटू 0.909, 909 येईल फर्स्ट. सेकंड येईल 2478. थर्ड इयरची व्हॅल्यू मिळेल 2253 इंटू करून व्हॅल्यू मिळेल. देन फोर्थ इयरची व्हॅल्यू मिळेल 2400, 2049 अँड लास्ट इयर मिळेल 1863. चेक करा बरोबर आहे का बघा सगळ्यांनी. ओके, देन लास्ट इयर 2256. टोटल 11,808. ओके, टोटल मिळाली. लेस इन्व्हेस्टमेंट आहे 10,000. so less investment 10,000. then net present value मिळेल पॉझिटिव्ह 1,808. क्लिअर. देन बी चं कॅल्क्युलेट करा. आता बी मध्ये पॉझिटिव्ह व्हॅल्यू मिळते की निगेटिव्ह मिळते फाइंड आउट करा अँड देन सजेस्ट. निगेटिव्ह मिळेल, that means here we can suggest invest in A group. Clear? Thank you.